नमस्कार, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आयडिया सारेगमपमध्ये डुएट्स सुरू होणार आहेत, पण त्याआधी उरलेलं आहे एक शेवटचं सोलो गाणं आणि ते सादर करण्यासाठी मंचावरती येत आहेत. टाळ्यांनी स्वागत करूया महेश मुतालिक. या फुलांच्या गंधकोशी सांग तू आहेस का, त्या प्रकाशी तारकांच्या मोतीसी तू तेज का, त्या नभांच्या नीलरंगी होऊनी आहेस का, गात वायूच्या स्वरानी सांग तू आहेस का, त्या फुलांच्या गंधकोशी. मानवाच्या अंतरीचा प्राण तू आहेस का, वादळाच्या सागराचे घोरते तू रूप का, जीवनी यावर वर्षणारा तू कृपेचा मेघ का, आसमंती नाचणारी तू विजेची रेघ का, या फुलांच्या गंधकोशी सांग तू आहेस का, त्या फुलांच्या गंधकोशी. छान झालं गाणं. थँक्यू. नेहमीप्रमाणेच मला तुमचं गाणं खूप आवडतं, त्याच्यामुळे मला एक तुम्ही गाणार म्हणताना मी एकदम आता हे गाणं छान होणार असं मी ठरवलेलं असतं मनाशी. थँक्यू. छानच झालं. बरं मला सांगा, तुम्हाला भरपूर मित्र वगैरे आहेत ना तुमचे? हो पुष्कळ. तर त्यांच्या बरोबर तुम्हाला म्हणजे खूप वेळ असा घालवायला आवडतो मित्र परिवार असल्या कारणाने? हो हो ना. मग आता मी तुमच्या बायकोला जरा मला विचारायचं आहे. नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे तुमचं कार्यक्रमात. थँक्यू. मला सांगा, हे खूप रमतात ना मित्रांमध्ये? भयंकर. आणि गेले की गेले गेले. वाट बघत बसायचं घरी. म्हणजे आमच्या लग्नाच्या वेळेला तर मला आदल्या दिवशी आठवतंय की हे मित्राच्याकडे राहायला गेले होते रात्री लग्नाच्या. हा. तर माझे बाबांनी त्यांना आठवणीनं सांगितलेलं की महेश, उद्या लग्नाचा मुहूर्त आहे, निदान त्यावेळेला तरी वेळेवर ये, नाहीतर फार मोठे गोंधळ होईल. आणि मला सांगा, तुमचं लव्ह मॅरेज आहे ना दोघांचं? हो. मग लग्नाच्या आधी जेव्हा तुम्ही भेटायचं तेव्हा हे वेळेवर यायचे का? त्यांनाच विचारायचं. तुम्हालाच विचारूया. तेव्हा पोचलाच असाल वेळेवर, नाही तर ते लग्नच झालं तेव्हा नसतं. काय, तेव्हा वेळेच्या आधी जरा. पण आता आपण वळूया परीक्षकांकडे आणि जरूर, बघूया जरूर. गाण्याबद्दल काय मत आहे. आपण सलील पासून सुरुवात करूया. मुख्य मगाशी एखादी गोष्ट सांगितल्यावर त्याचा विचार करून लगेच ती इम्प्लिमेंट करणं ही गोष्ट खूप महत्वाची असते या फील्डमध्ये. कारण रेकॉर्डिंग असो, परफॉर्मन्स असो, लगेच एखादी गोष्ट नाही तर असं होतं की ते मनात उतरून ते पचवून खूप वेळच नसतो इतका. त्यात उशीर नाही केला यांनी, अजिबात उशीर नाही केला. त्यांना माहिती आहे कुठे उशीर केलेला चालतो. थोडं ते त्या फुलांच्या गंधकोशी सांग तू आहेस का, ही जी सांग तू प्रत्येक कसं असतं, प्रत्येक माणसाची जशी एक ब्युटी असते की जसं त्या पल्लवीची असं पण एक तिची स्माईल की सगळ्या महाराष्ट्रातले लोक की हा असं, किंवा जसं आशाताईंचं गाण्यातली तान, जसं रामदासजींचं देवाघरच्यांनी आता कोणाची जी सम अशी तीव्र मध्यमावरती की असं, तसंच प्रत्येक कॉम्पोजिशनचं एक सिग्नेचर असते की ते आलं की हे जमलं. तशी ही जागा त्याची आहे आणि त्याच्या तुम्ही खूप जवळ गेला होतात, पण तुम्ही 100% अजून जाऊ शकाल. तर पुढच्या वेळी तुम्ही नक्की गाल आणि खूप सुंदर
मुख्य ना असं अवघड कॉम्पोजिशन असेल की आपण कवितेकडे दुर्लक्ष केलं जातं, कॉम्पोजिशन म्हणून गायलं जातं. तसं नाही, तुम्ही कविता पण खूप छान गायलात. अभिनंदन. थँक्यू. मग आजपेक्षा हे गाणं नक्कीच चांगलं झालं, पॉवरफुल. त्याला पंच आला गाण्याला काहीतरी एक. आणि मला एक आणखीन चांगलं वाटलं याच्यामध्ये की तुम्ही शब्दांचा स्वतः स्वतंत्र विचार होता तो तुमचा नक्कीच, पण शब्दांचं प्लेसिंग जे करत होतात ना तुम्ही, ते जरा एक वेगळं हटके, पण तुम्ही चांगलं केलं ते. म्हणजे त्या काव्याला किंवा त्या गाण्याला त्यामुळे बाधा नाही आली. Thank you. आणि असंच तुम्ही डटके एकदम रियाज करा, खूप मोठे व्हा. तुमच्याकडे सगळ्या चांगले पोटेन्शियल्स आहेत, तुमच्याकडे खूपच चांगले पोटेन्शियल्स आहेत. हं? थँक्यू. या गाण्याबरोबरच सोलोजची फेरी आता संपलेली आहे आणि आता डुएट्सची फेरी सुरू होते. 2 स्पर्धक आता आपल्या समोर येतील. तुझ्या परीतव प्रीती सरिता संगम देखून मागे फिरता हसरी संध्या रजनी होता हसरी संध्या रजनी होता नक्षत्रांचा निळा चांदवा झरतो चित्र काढतो चित्र काढतो चित्र काढतो. छान वाटत होतं ऐकायला. आता मात्र जे मार्क मिळणार आहेत ते दाखवले नाही जाणार आहेत. थोडंसं अजून आपण थोडं टेन्शन थोडंसं स्ट्रेच करूया. पण गाणं खूप छान झालंय. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. याच बरोबर आजची स्पर्धा आणि उपांत्य फेरी आता इथेच संपली. आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे की ह्या 4 स्पर्धकांपैकी कोणते 2 स्पर्धक अंतिम फेरीत पोहोचलेत, कोणत्या 2 स्पर्धकांना आपण निरोप देणार आहोत, आणि या आठवड्याचा बेस्ट परफॉर्मर कोण ठरलं. आणि ह्या सगळ्यासाठी आपले आजचे मान्यवर परीक्षक श्री रामदास कामत यांना मी विनंती करेन की त्यांनी कृपया मंचावर यावे. त्यापेक्षा आज माझ्या परीने मी चांगलं करायचा प्रयत्न केला, पण रिझल्टचं खरंच सांगता येत नाही, कारण टफच आहे शेवटी. सर्वांनी गाणी इतकी अप्रतिम सादर केलेली आहे, आता कोण पुढे आणि कोण मागे राहील हे काय सांगू शकत नाही. आजच्या या स्पर्धेत जे 2 स्पर्धक ज्यांना कमी गुण मिळाले आहेत ते असे: महेश बुतालिक, नंबर 2 पद्मजा बंकापुरी. महेशजी, पद्मजाताई, यादव भैया, खरंच म्हणजे प्राथमिक फेरी झाल्यानंतर सेमीफायनल्स पर्यंत तुम्ही पोहोचलात आणि आमच्यासाठी जे सेमीफायनल्स मध्ये पोहोचलेत दे हॅव बीन द बेस्ट ऑफ द लॉट. तर त्यामुळे आता कुणालाही निरोप देताना खरंच थोडंसं वाईट नक्की वाटतं, पण फायनली काही रूल्स आहेत जे आपल्याला सगळ्यांनाच पाळायला लागतात. बट इट वॉज वंडरफुल हॅव्हिंग यू आणि थँक्यू व्हेरी मच. तुमच्यामुळे खरंच सारेगमपला एक दर्जा आला आणि तुम्हा दोघांसाठी एक छोटीशी भेट आहे झी मराठीकडून. थँक्यू व्हेरी मच. माझ्या परीने मी खूप छान परफॉर्म करायचा प्रयत्न केला. कुठेतरी एखादा दिवस आपला नसतो. कॉलेजमध्ये मला चान्स मिळाला तर परत नव्या जिगरनं मी परत याचा नक्की प्रयत्न केला. प्रवास खूप छान झाला. स्पर्धा आहे, बेस्ट बाबा काय बोलणंच नाही.